जवळजवळ गेल्या 1.5 ते 2 वर्षामध्ये 450च्या वर एक सर्व्हिसमॅनचे सिलेक्शन्स आपल्या अकॅडमीमधून झालेले आहेत. पण तरी एक सर्व्हिसमॅनच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं आज आपण एकदम झिरो पासून ते संपूर्ण जो विषय आहे एक सर्व्हिसमॅनचा तो आजच्या सेशन मध्ये कव्हर करणार आहे की यामध्ये एक सर्व्हिसमॅनच्या मनामध्ये पात्रता, वय, डॉक्युमेंट्स म्हणजे कोणताही क्वेश्चन जो आहे त्या हर एक क्वेश्चनचं उत्तर तुम्हाला यातून प्राप्त होणार आहे. आणि माझी सर्वांना एक विनंती आहे की प्रत्येक एक सर्व्हिसमॅन पर्यंत हा व्हिडिओ पाठवणं हे तुमची बेसिक जबाबदारी आहे. तर बघूयात नेमके काय काय क्वेश्चन्स असतात एक सर्व्हिसमॅनचे आणि त्याच्यावरती आपण विचार करूयात. पहिला सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन आहे एक सर्व्हिसमॅनची वयोमर्यादा काय असते. आता बघा एखादे वयोमर्यादा एक सर्व्हिसमॅनची काय असते व्यवस्थित ऐका लगेच तुम्हाला समजून जाईल. फॉर एक्झाम्पल जर आपण पाहायचं झालं एक सर्व्हिसमॅन ज्यावेळेस रिटायरमेंट घेतात आणि रिटायरमेंट घेतल्यानंतर समजा त्यांचं वय 40 वर्ष आहे. बघा रिटायरमेंटला एखाद्या एक सर्व्हिसमॅनचं वय किती आहे 40 वर्ष आहे आणि ह्या 40 वर्ष वय असणाऱ्या एक सर्व्हिसमॅनची सर्व्हिस ही 15 वर्ष झालेली आहे. तर 40 वजा काय केलं जातं 15 खाली बेरीज उरलेली आहे ती म्हणजे 25 वर्ष. काय ती 25 वर्ष हे झालं त्यांचं परीक्षेचं वय. फॉर एक्झाम्पल आपण पाहतो की आपण पोलीस भरतीचं अंतिम वय जे आहे हे वय काय असते तर ओपन कॅन्डिडेटला 30 वर्ष वय आहे. म्हणजे इथून पुढं हा एक सर्व्हिसमॅन जो आहे तो इथून पुढं ओपनचा जर असेल तर किती वर्ष देऊ शकतो तर इथून पुढं 5 वर्ष तो काय करू शकतो पोलीस भरती करू शकतो. आता हाच एक सर्व्हिसमॅन जर ओबीसी असेल तर ओबीसीला 3 वर्ष वाढतील म्हणजे 8 वर्ष. एससी एसटी असेल तर 5 वर्ष वाढतील म्हणजे या ठिकाणी 10 वर्ष. म्हणजे जेवढं वय आहे त्या वयातून काय वजा करायचे आहे सर्व्हिस वजा करायचे आहे आणि येणारं वय जे आहे तर त्या परीक्षेसाठी असणारं वय आणि आपलं वय यात जेवढं अंतर आहे तेवढे अटेम्प्ट आपण देऊ शकतो. आता पुढचा मुद्दा रिटायरमेंट जॉईनिंग नंतर किती वर्षांनी असते. म्हणजे एक सर्व्हिसमॅन ज्यावेळेस मिलिटरीमध्ये भरती होतात त्यावेळेस त्यांना एक सर्व्हिसमॅन कधी म्हटलं जातं. जर एखाद्यानं 2 ते 3 वर्ष सर्व्हिस केली 5 वर्ष सर्व्हिस केली 10 वर्ष सर्व्हिस केली आणि परत इकडं आपल्या भागामध्ये राज्यामध्ये जर नोकरीसाठी आले तर त्यांना एक सर्व्हिसमॅनचं आरक्षण मिळेल का तर याचं उत्तर आहे नाही. रिटायरमेंट एक सर्व्हिसमॅनची जॉईनिंग नंतर साधारणतः 15 वर्षांनी असते. कधी 15 वर्ष. काय ठिकाणी 13 वर्ष काय पोस्टसाठी आहे काय ठिकाणी 15 वर्ष ह्या ठिकाणी जॉईनिंग साठी असतं. म्हणजे तुम्हाला सांगितलं जातं की आता तुम्हाला पेन्शन लागू होणार आहे. सर्व्हिस वाढवायची असेल तर वाढवू शकता वाढवायची नसेल तर रिटायर होऊ शकता पण रिटायर झाल्यानंतर तुम्हाला पेन्शन लागू होणार आहे. तोच एक सर्व्हिसमॅन इकडच्या राज्यांच्या पदासाठी काय केला जातो ग्राह्य धरला जातो. हा मुद्दा लक्षात आला का तुम्हाला. तर जॉईनिंग नंतर म्हणजे आर्मीमध्ये मिलिटरीमध्ये भरती झाल्यानंतर साधारणतः 13 ते 15 वर्षानंतर रिटायरमेंट असते. आता नेक्स्ट क्वेश्चन असतो बघा जॉईनिंग असताना जर पोस्ट प्राप्त झाली जॉईनिंग असताना जर पोस्ट मिळाली तर एनओसी भेटती का. आता पहिलं बघा तुम्ही जर जॉईनिंग मध्ये इकडच्या परीक्षा दिल्या रिटायरमेंट न होता तर या ठिकाणी तुमच्या डिपार्टमेंटची एनओसी लागती. जर एनओसी असेल तर तुम्हाला इकडे जॉईन करून घेतलं जातं. पण जॉईनिंग असताना तुम्हाला एक सर्व्हिसमॅनच्या आरक्षणातून इकडं जागा मिळत नाही. तुम्हाला खुले आम ओपनला काय करावं लागतं कॉम्पिटिशन करावं लागते स्पर्धा करावी लागते. हा मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे जॉईनिंगच्या वेळेस तुम्ही जर एमपीएससी यूपीएससी सरळ सेवा परीक्षा देत असेल तर तुमचं या ठिकाणी मेरिट आहे ते एक सर्व्हिस मध्ये ग्राह्य धरलं जाणार नाही तर ते इकडच्या विद्यार्थ्यांमध्येच ग्राह्य धरलं जाईल. तिथं तुम्हाला वेगळं कोणतंच रिझर्वेशन नसेल आणि तरी तुम्हाला पोस्ट मिळाली तर ते तुमच्या डिपार्टमेंटवर डिपेंड आहे ते तुम्हाला जॉईनिंग देतील का. लक्षात येते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन असतो राज्य सरकारमध्ये किती टक्के कोटा आहे.
एक सर्व्हिसमॅनचा राज्य सरकारमध्ये किती टक्के कोटा आहे. आता इथे एक पहिली गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की एक सर्व्हिसमॅनला ग्रुप सी आणि ग्रुप डी यामध्येच आरक्षण आहे. ग्रुप सी आणि ग्रुप डी. आता यामध्ये एमपीएससी मार्फत ग्रुप सी च्या परीक्षा घेतल्या जातात. यामध्ये सगळ्यात हायेस्ट लेवलला परीक्षा राहते EMUI अर्थात आरटीओ, त्याच्याबरोबर एक एक्साइज इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट, अशा टॉप लेवलच्या पोस्ट ग्रुप सी मध्ये आहेत. या पोस्टसाठी आरक्षण आहे. ग्रुप डी च्या पोस्टसाठी आरक्षण आहे. म्हणजे सगळ्याच एमपीएससीच्या असो किंवा सरळ सेवेच्या असो सर्व ग्रुप सी साठी तुम्हाला आरक्षण आहे आणि सर्व ग्रुप डी साठी आरक्षण आहे. आता याच्या पुढचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन असा असतो किती टक्के, तर 15% कोटा रिझर्व्ह असतो. किती टक्के कोटा रिझर्व्ह आहे? 15%. पण हे 15% तुम्हाला समांतर आरक्षण आहे. कसलं समांतर आरक्षण म्हणजे कसं असतं हे आज आपण पाहतो की ओबीसी ला 19% आरक्षण आहे, बरोबर आहे. एससी ला 6%, 7% आरक्षण आहे. तर ह्यामध्ये कसं असतं टोटल 100 जागा आहेत तर 15% जागा रिझर्व्ह कोणाला आहेत? एक सर्व्हिसमॅनला. आणि त्या 15% कॅटेगरीनुसार कोटा पाडला जातो. ओपन, एससी, एसटी, ओबीसी म्हणजे 15%च्या आत अजून समांतर आरक्षण. असं समांतर आरक्षण जे आहे हे लागू असतं. हे काय लागू आहे. आता पुढचा क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन त्याच्या अगोदर लक्षात ठेवा ही जी बॅच आहे 2025 साठी एक सर्व्हिसमॅनला सुरू आहे. ही बॅच तोपर्यंत तुम्हाला व्हॅलिड असते जोपर्यंत तुम्हाला पोस्ट निघत नाही. 26 ला तुम्ही परीक्षा देणार असेल तरी सुद्धा हे अपडेट करून तुम्हाला मिळते आणि एकदा झालेल्या बॅच नंतर तुम्हाला वेगळं काय करायची गरज असत नाही. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे रिटायरमेंट नंतर किती वर्ष परीक्षा देता येते ते आताच तुम्हाला सांगितलेलं आहे की रिटायरमेंट नंतर किती वर्ष परीक्षा देता येते. तर तुमच्या वयातून तुमची सर्व्हिस वजा करून जे वय उरतं आणि त्या पोस्टसाठी अंतिम वय जिथपर्यंत लागतं तिथपर्यंत परीक्षा देता येते. आता बघा राज्य शासनाकडे जॉईन झाल्यानंतर बेसिक पेमेंट किती मिळतं, तर ज्यावेळेस तुम्हाला पेन्शन साठी पेमेंट सांगितलं जातं तुमचं पेन्शन लागू होतं ना तर या पेन्शनच्या वेळेस तुमचं जे शेवटचं पेमेंट होतं तुमचं पेन्शन कशावर होतं तुमचं शेवटचं जे पेमेंट होतं त्यावरती पेन्शन ठरतं. तर हे जे शेवटचं बेसिक होतं ना तिथून तुमचं बेसिक सुरू होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं झालं ना तर इकडं जनरल मध्ये एखादा पोरगा तलाठी झाला किंवा जनरल मध्ये एखादा पोरगा पोलीस झाला तर ह्याला तुम्हाला सांगतो 45 ते 50 हजारापर्यंत पगार पडतो. आणि तोच एक सर्व्हिसमॅन जर व्यक्ती जॉईन झाला तर 75 ते या ठिकाणी 80 हजारापर्यंत पेमेंट सेम पोस्ट साठी पडतं. म्हणजे इतक्या दिवसाचे आणि जे पेन्शन आहे ते तुम्हाला लागू होतच होतं. म्हणजे साधारणतः एखाद्याचं 80 हजार तिथं होतं पगार तर त्याला 80 हजार इथं पगार सुरू झाला आणि 40 हजार त्याला 50% पेन्शन म्हणजे 1,20,000 येते. आणि इथं आल्यानंतर मला तर असं वाटतं की आता तुम्ही म्हणत असाल की तुम्ही आता म्हणले की आमचे एवढे रिझल्ट आले दुनियादारी झाली. रिझल्ट येण्याचं प्रमुख कारण अकॅडमी जरी असेल तर त्याच्या पाठीमागं अजून एक प्रमुख कारण आहे की कॉम्पिटिशनची कमी. एक सर्व्हिसमॅनला स्पर्धेची थोडीशी कमी आहे का तर काय पद असे आहेत की भरली सुद्धा जात नाहीत, कॅन्डिडेट मिळत सुद्धा नाहीत. आणि ही गोष्ट ध्यानात घेणं गरजेचं आहे की एक सर्व्हिसमॅन इकडे गावाकडे येतात इकडचे तुम्हाला माहित नाही तुम्हाला लोकल म्हणजे कशाचे असतात आता मी बोलणार नाही ते तुम्हाला आल्यावर तुमच्याकडचे रिटायरमेंटचे पैसे बघून आपण प्लॉट घेऊ, आपण आर्मी अकॅडमी टाकू, आपण फौजी ढाबा टाकू, आपण ह्याव करू त्याव करू. जवळ तुमचं सगळं पैसे संपत नाहीत आणि जवळ तुमची ते दारू संपत नाही तवर तुमचा हे पिछा सोडत नाही ती लोक. म्हणून माझं सरळ म्हणणं आहे की तुम्ही इकडे आल्यानंतर सगळ्यात पहिली तयारी जी आहे ती ह्याची करावी. किंवा असे मी म्हणेन रिटायरमेंटला 1-1.5 वर्ष बाकी आहे ना तेव्हापासून हे ऑनलाईन तयारी सुरुवात करा तुम्ही. का तर आल्या क्षणी तुम्हाला
त्या ठिकाणी या गोष्टीचा लाभ मिळेल आणि तुमच्या ज्या डिसिप्लिनचा फायदा आहे तो इकडच्या लोकांनाही चांगला होऊन जाईल. आरक्षणाचा लाभ किती वेळा घेता येतो? आरक्षणाचा लाभ फक्त एकदाच घेता येतो. एकदाच म्हणजे काय? समजा तुम्ही एका टायमाला एक्साइज इन्स्पेक्टर झाले, तलाठी झाले, बरोबर आहे, त्याच्याबरोबर कालवा निरीक्षक झाले, अशा बऱ्याचशा पोस्ट तुम्हाला इथं प्राप्त झालेल्या आहेत आणि यामध्ये तुम्ही परीक्षा किती दिल्या, किती पास झालं, अडचण नाही. पण जर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सादर करून हे तलाठी पद जॉईन केलं, एकदा डॉक्युमेंट सादर करून जर पोस्ट जॉईन केली तर तुम्हाला सांगतो परत ती पोस्ट रिझाईन केली तुम्ही तर आरक्षण परत मिळत नाही. म्हणून जॉईन करायच्या आधी विचार करायचा की आता जॉईन केलेलं पद माझं अंतिम असेल का, तर आरक्षणाचा लाभ ह्या पदाव्यतिरिक्त आता मिळणार नाही. हा, परीक्षा कितीही देऊ शकता पण जॉईनिंगच्या वेळी जे पद जॉईन केलं तिथं तुम्ही हजर झाले तर मग मात्र परत ते जर सोडलं तुम्ही तर रिझर्वेशन प्राप्त होत नाही. बरोबर आहे. अशा रीतीनं कोणकोणत्या परीक्षेसाठी अप्लाय करता येतं? आता सांगितलं ग्रुप सी, ग्रुप डी च्या सर्व परीक्षा. आता बोलता बोलता मी तुम्हाला सांगितलं MUI RTO ला सुद्धा तुम्ही पात्र आहात, पण याला काय स्पेशल क्वालिफिकेशन आहे. काय स्पेशल क्वालिफिकेशन असते याला? ते आर्मी मध्ये मेकॅनिकल ट्रेड असेल किंवा या ठिकाणी एव्हिएशनचे काय ट्रेड असतात की त्यामध्ये तुम्हाला एक सर्टिफिकेट दिलं जातं, त्यावरती लिहिलं जातं इक्विव्हॅलंट टू डिप्लोमा इन मेकॅनिकल किंवा इक्विव्हॅलंट टू बी मेकॅनिकल, म्हणजे समतुल्य त्याचे आहे असं सर्टिफिकेट मिळालं तर आरटीओ सारखं पद देऊ शकता. अन्यथा इतर पदांसाठी तुम्हाला टायपिंगची अट नसते. बरोबर आहे ना? त्यानंतर सादर केलं तरी चालतं. त्यानंतर अशा भरपूर सवलती असतात ज्या तुम्हाला काही गरज नाही. म्हणून जनरल ग्रॅज्युएशन वरती साधारणतः तुम्ही अशा प्रकारे 95% पेक्षा जास्त पदांची परीक्षा देऊ शकता. फक्त स्पेशल असं काय पद असतं की त्याला स्पेशल ग्रॅज्युएशन लागतं. त्यानंतर बघा, एखाद्याचं ग्रॅज्युएशन नसेल तर काय नियम आहे. आता ग्रॅज्युएशन बद्दल मी काय सांगतोय ते नीटनीट काय का. मराठवाड्यामध्ये असे बरेचसे कॉलेज आहेत की जे रेग्युलर कॉलेज म्हणून कन्सिडर केले जातात, पण तिथं कधीच नाही गेलं तरी पण जमतं, फक्त पेपरला गेलं तरी जमतं. आता लक्षात घ्या, रेग्युलर कॉलेजला तुम्ही अशा ऍडमिशन घेतलं आणि फक्त पेपर पुरतं तिथं गेला आणि पास झाला तर ती डिग्री चालत नाही. का तर जरी तिथं कॉलेजवाल्यांनी बायपास करून ते तुमची हजेरी लावली असेल तरी सुद्धा गव्हर्नमेंटला ते ऍक्सेप्ट नाही. तो ड्युटी पण करत होता आणि रेग्युलर कॉलेजला ऍडमिशन होतं. कसं पॉसिबल आहे असा मोठा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. म्हणून तुम्ही ग्रॅज्युएशन करायचं आहे मुक्त विद्यापीठातून. कुठून करायचं आहे? मुक्त विद्यापीठातून तुम्ही ग्रॅज्युएशन करायचं. मग या ठिकाणी तुम्ही मुक्त विद्यापीठ आपलं या ठिकाणी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठून करा किंवा इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठून करा किंवा कुठल्याही भारतातल्या मुक्त विद्यापीठातून करा. कुठल्याही राज्याचं सर्टिफिकेट तुमचं ग्रॅज्युएशनचं असेल तरी चालेल. आता त्याच्यापेक्षा सगळ्यात सोपं काय तुम्हाला सांगतो, तरी तुमच्याकडे ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट नसेल तरी सुद्धा आर्मीची सर्व्हिस तुम्ही 12 वर्षापेक्षा जास्त केली, किती 12 वर्षापेक्षा जास्त केली आणि तुम्ही भरती झालाय 10वी वरनं किंवा भरती झालाय 12वी वरनं तरी सुद्धा तुम्हाला एक आर्मी ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट त्या ठिकाणी प्राप्त होतं. कोणतं? आर्मी ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट प्राप्त होतं. इकडचं कोणतं जरी सर्टिफिकेट नसेल तरी सुद्धा चालतं. आर्मी ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट वरती सुद्धा तुम्ही त्या सगळ्याच परीक्षा देऊ शकता ज्यामध्ये हे बाकी सगळे विद्यार्थी देऊ शकतात त्या. म्हणून चिंता करायची गरज आहे का? मग इकडचं नसेल तरी काहीही चालतं. बरोबर आहे. आणि असेल तर कोणतं असावं? मुक्त विद्यापीठाचं असावं. आणि इकडं आर्मी ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट तुम्हाला ऑलरेडीच मिळून जात असतं. पॅरामिलिटरीसाठी आरक्षण आहे का? CRPF, SRPF, BSF, बरोबर आहे ना, ह्यांच्यासाठी आरक्षण आहे का? खऱ्या अर्थानं त्यांना आरक्षण पाहिजे होतं. का तर फार जोखीम
अशी त्यांची ड्युटी असते, परंतु दुर्दैवाची बाब आहे की त्यांना आरक्षण नाही. ज्या ज्या पॅरामिलिटरी फोर्स येतात त्यांना रिझर्वेशन नाही. इंडो तिबेटियन असतील, BSF आहे, CRPF आहे, यांना रिझर्वेशन नाही. ज्याला प्युअर आर्मी आपण म्हणतो, प्युअर नेव्ही म्हणतो, प्युअर एअरफोर्स म्हणतो, त्यांच्यासाठीच आरक्षण आहे. आरक्षण प्रमाणपत्र कोणाकडनं मिळतं? आता तुम्ही रिटायरमेंट झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रिटायरमेंटच्या वेळेस कोणतंही रिझर्वेशन सर्टिफिकेट मिळत नसतं. तर या ठिकाणी जिल्हा सैनिक बोर्ड म्हणून प्रत्येक जिल्हा परिषदेच्या ठिकाणी एक विभाग असतो. कोणता? जिल्हा सैनिक बोर्ड म्हणून एक विभाग आहे. आणि या जिल्हा सैनिक बोर्डच्या ठिकाणी काय आहे, तुम्हाला जायचं, तुमचे रिटायरमेंटचे डॉक्युमेंट दाखवायचे, त्या ठिकाणावरून तुम्हाला इकडच्या गव्हर्नमेंटसाठी अप्लाय करण्यासाठी एक सर्टिफिकेट मिळतं, एक सर्व्हिसमॅन म्हणून, आणि त्याचा वापर करून तुम्ही या ठिकाणी परीक्षा देऊ शकता. आता यामध्ये मेन्शन नसेल, पण तो प्रश्न आहे, तो प्रश्न आपण घेऊयात की यामध्ये तुम्ही आरक्षणाचं जे सर्टिफिकेट आहे हे फॉर्म भरण्याच्या सुरुवातीपासूनच पाहिजे का डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला पाहिजे? तर काय ठिकाणी काय परीक्षा असतात बा, ज्या गट क च्या सरळ सेवेतून घेतल्या जातात ना, त्याला फॉर्म भरतानाच काय लागतं, एक सर्व्हिसमॅनचं सर्टिफिकेट. फॉर एक्झाम्पल उद्या तलाठीची परीक्षा निघली तर त्याला फॉर्म भरतानाच तुम्हाला एक सर्व्हिसमॅनचं सर्टिफिकेट लागतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही MPSC तून फॉर्म भरला गट क साठी, ग्रुप C साठी, तर याची पूर्व परीक्षेच्या वेळेस तुम्हाला सर्टिफिकेटची गरज नाही, पण याची मुख्य परीक्षा देताना तुम्हाला एक सर्व्हिसमॅनचं सर्टिफिकेट आवश्यक आहे. त्याच्या सर्टिफिकेट एक सर्व्हिसमॅनचं आवश्यक आहे. अशा रीतीनं जर तुम्ही पाहायचं झालं तर हर एक काय तुम्हाला अजून प्रश्न मनामध्ये राहिले असतील किंवा अजून आमचे काय डाउट्स क्लिअर करा, तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये डाउट्स टाका, ते मी अजून क्लिअर करीन. कोणताही डाउट्स असेल तर तुमचे सगळे डाउट क्लिअर केले जातील. आणि बाकीच्या विद्यार्थ्यांनाही माझं आव्हान आहे की मॅक्सिमम एक सर्व्हिसमॅन लोकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की पोहोचवचाल, एवढं तुमचं काम बनतंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.